हॅलो फ्रेंड्स, मी सोनाली. आज आपण बोलणार आहोत एका अशा महत्त्वाच्या विषयावरती, जो विषय सर्वांना नेहमी डिस्टर्ब करत असतो. आणि तो विषय आहे की ह्यानी माझ्याबद्दल हे म्हटलं तरीसुद्धा ह्याच्याबरोबर सगळं चांगलंच होतं आहे. सो गाईज, आपल्याला हे नेहमी वाटत असतं की हा मला हे म्हणाला, तो मला ते म्हणाला, तरीसुद्धा त्याचं सगळं कसं चांगलं होतं आहे. जरी त्याचं कसं चांगलं होतं आहे हा आपण विचार नाही केला तरी आपण त्या व्यक्तीवरती थोडं रागवून तर बसतोच. सो आजच्या ह्या व्हिडिओनंतर, आजच्या या माहितीनंतर तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल कधीच राग येणार नाही, कारण आयुष्य हे खूप साधं आणि सोपं आहे. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे खूप म्हणजे बोलतात ना की खूप छान गोष्ट, जी तुमचीच गोष्ट आहे आणि ती तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही स्वतःच ती गोष्ट विसरून गेलात. सो ती कहाणी आहे तुमच्या आत्म्याची कहाणी. सो जेव्हा तुम्ही पृथ्वीवर येत होतात तेव्हा हे जे कॅरेक्टर आहे ना, जे तुम्ही आता प्ले करताय, ते तुम्ही स्वतः निवडलेलं आहे. आणि त्या कॅरेक्टरचं नाव आहे, जे तुमचं नाव आहे. जसं माझं जे कॅरेक्टर आहे त्याचं नाव आहे सोनाली. सो सोनालीनी स्वतः ही स्क्रिप्ट चूज केली. आणि जेव्हा सोनाली ही स्क्रिप्ट चूज करत होती तेव्हा सोनालीला सगळं माहिती होतं की ह्या पिक्चरचा हिरो कोण आहे, विलन कोण आहे, ह्या पिक्चरमध्ये माझी मुलगी कोण असेल, माझी सासू कोण असेल, माझे सासरे कोण असतील, माझे मित्रमैत्रीण कोण असतील, माझे दुश्मन कोण असतील. सो एक एक गोष्ट ही मी स्वतः निवडलेली आहे. आणि ही पूर्ण पिक्चरची स्क्रिप्ट वाचूनच मी हा पिक्चर साईन केलेला आहे. आणि जेव्हा बरं मी पृथ्वीवर येत होती तेव्हा मी सगळ्या कॅरेक्टर्सना सांगितलं होतं की तुम्हाला तुमचा रोल खूप छानपैकी निभवायचा आहे. म्हणजे जर समजा की तुम्ही माझ्या दुश्मनचा रोल निभावताय तर असा रोल निभवा ना की माझ्या ना डिझायरमध्ये फायर आली पाहिजे आणि मी इतकं छान वागली पाहिजे ना की विचारू नकोस, आणि मी बदलली पाहिजे, किंवा मला तू इतकं दुःख दे ना की त्या दुःखामध्ये मी माझा शोध घेईन आणि मी माझ्या सोलच्या जास्तीत जास्त जवळ पोचेन. सो गाईज, ही खूप छोटी आणि साधीशी गोष्ट आहे की तुम्हीच त्यांना रिक्वेस्ट केलं आहे हा रोल प्ले करायला. आणि आता जेव्हा तुम्ही पृथ्वीवर आलात आणि ते लोक त्यांचा रोल निभवत आहेत तेव्हा तुम्हाला त्रास होतो आहे की अरे, हा व्यक्तीही माझ्याशी असा का वागतो आहे, तर तो ह्यासाठी तुमच्याशी असा वागतो आहे कारण की हा जो रोल आहे, जो तो निभवतो आहे, हा रोल तुम्हीच त्याला दिलेला आहे. आणि तो तर त्याचं काम खूप छान प्रकारे करतो आहे, कारण की जर त्यांनी तो रोल निभवलाच नसता तर तुम्हाला दुःख कसं झालं असतं. आणि जर तुम्हाला दुःख झालंच नसतं तर तुम्ही तुमच्या बेस्ट व्हर्जनपर्यंत कसे पोचू शकला असतात. तुम्हाला त्रास होतो तेव्हाच तुम्ही बदलता, राईट. सो आयुष्यात जर तुम्हाला मी रोज गुलाबजाम खायला दिले आवडतात म्हणून, तर तुम्ही खाल का. सो आपल्याला गुलाबजामसुद्धा हवं आहे, तर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला डाळसुद्धा हवं आहे, भातसुद्धा हवे, भाजीसुद्धा हवे आहे, चपातीसुद्धा हवे आहे. आपल्याला प्रत्येक प्रकारचे पदार्थ आपल्या ताटामध्ये लागतात. सो जेव्हा आपण प्रत्येक प्रकारचे पदार्थ खातो तेव्हाच आपल्याला सॅटिस्फॅक्शन फील होतं. जर मी तुम्हाला फक्त गुलाबजामच दिले तरी तुम्ही नाही खाणार, जरी मी तुम्हाला फक्त डाळ भात दिला तरी तुम्हाला बोर होईल. सो आयुष्यात व्हरायटी ही नेहमीच हवी असते. सो तसंच आपल्या आयुष्यात सगळ्या प्रकारची माणसं असायला हवेत. जर सगळे चांगलेच वागले तर तुम्ही शिकणार कधी. कोणीतरी हवं ना वाईट वागणारं. जेव्हा तो वाईट वागेल तेव्हाच तर तुम्ही समजू शकाल ना की आत्ता तुम्हाला नेक्स्ट काय करायचं आहे. सो आयुष्य हे खूप साधं आणि सोपं आहे. आपण हे सगळे कॅरेक्टर निवडलेले आहेत आणि ते फक्त त्यांचा रोल निभवत आहेत, आणि आपल्याला फक्त आपला रोल निभवायचा आहे. आपल्याला त्या व्यक्तीशी किंवा त्या सिच्युएशनशी अटॅच नाही व्हायचं आहे. विचार जास्त नाही करत बसायचं आहे. आपण विचार करायचा, सोडून द्यायचं, विचार करायचा, सोडून द्यायचं. सो जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पकडून न धरता, तो व्यक्ती तुमच्यासोबत जे काही वागला तो त्याच्या स्क्रिप्टचा भाग आहे आणि हा फक्त एक पिक्चर चालू आहे, असं जर तुम्ही समजलं तर तुम्हाला आयुष्य जगायला खूप मजासुद्धा येईल आणि बोरसुद्धा नाही होणार. कारण आयुष्यात माहिती आहे कंटाळा कधी येतो, जेव्हा आपल्याला हे वाटत असतं की ह्यांनी माझ्यासोबत हे केलं, त्यांनी माझ्यासोबत हे केलं. पण तुम्ही तुमच्यासोबत काय करताय ह्याचासुद्धा आता तुम्ही विचार करायला हवा.
तो तर एखादी गोष्ट तुम्हाला बोलतो आणि निघून जातो आणि तुम्ही 2 दिवस 3 दिवस तीच गोष्ट तुमच्या मनामध्ये रगडवत असता आणि सारखं सारखं त्याच गोष्टीचा विचार करत असता. सो रिपीटिंग इज रिक्रिएटिंग. तुम्ही जर सदैव तीच गोष्ट विचार करत राहिलात तर तुम्हाला तेच तर अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटणार आहेत ना फ्रेंड्स. सो जर आयुष्यात तुम्हाला बदलायचं आहे तर तुम्ही दुसऱ्यांना नाही बदलू शकत, तुम्ही स्वतःला बदलू शकता. समोरचा कसा वागेल तुमच्याशी हे तुमच्या हातात नाही, पण त्याला प्रतिक्रिया कशी द्यायची हे तुमच्या हातात जरूर असतं. सो जर तुम्हाला कोणाचा राग येतोय तर हा व्हिडिओ आज तुमच्यापर्यंत पोचलाय म्हणजे परमेश्वरानेच तुम्हाला मेसेज दिलाय. सो नक्की ह्यातली माहिती समजून घ्या. जसं शाहरुख खान एखादा पिक्चर करतो, सो तो पिक्चर फक्त एखाद्या टेम्पररी टाईमसाठीच असतो. तो त्यातली दुःख किंवा विलननी मारलेले फटके किंवा विलननी मारलेले टोमणे घरी घेऊन येत नाही. तसंच ह्या कॅरेक्टरबरोबर जे काही होतंय ते आपण कुठेच घेऊन नाही जाणार आहोत. आपण पृथ्वीवरती शिकण्यासाठी आलेलो आहोत. सो पृथ्वी हा एक असा ग्रह आहे जिथे आपण येतो, शिकतो, आपली लर्निंग पूर्ण करतो आणि निघून जातो. सो गाईज, तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे की आयुष्य खूप सुंदर आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायचं ठरवलंच आहे तर आधी ह्या लोकांपाशी डिटॅच व्हा, कारण ह्यांच्याबरोबरची जी अटॅचमेंट आहे ना तीच तुम्हाला डुबवते. सो तुमचे दुश्मन दुसरे कोणी नाही आहेत, ते तर बोलून निघून जातात, पण त्या गोष्टीवरती विचार करायचा की नाही हे तर तुमच्या हातात असते. सो चांगला विचार करा, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये मिळवा आणि बघा की जे यश आहे ते तुमचंच असेल. कारण जेव्हा आपण इमोशनली बॅलन्स असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे होत असतात. सो खूप छान राहा, मजेत राहा, कोणाचं मनावर घेऊ नका. तो त्याचं कॅरेक्टर निभवतोय, तुम्ही तुमचं कॅरेक्टर निभवा. आणि जर कर्मांच्या भाषेत बोलायचं झालं तर आपण जे करतोय ते आपलं कर्म आहे, तो जो व्यक्ती करतोय ते त्याचं कर्म आहे. सो प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळंही मिळतच असतात. सो शांत राहा. तुमचं मन जितकं शांत असेल, तुम्ही सोल जर्नीला जितकं समजून घ्याल तितकं तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाऊ शकता. पण जर तुम्ही स्वतःला इमोशनली हलवून टाकलं तर तुम्ही हेच विचार आणखीन तुमच्याकडे अट्रॅक्ट कराल. सो छान राहा, मस्त राहा, आयुष्य जगत राहा आणि आयुष्यात जिंकत राहा. सो टिल द टाईम, बाय बाय, गॉड ब्लेस यू ऑल. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण जितकी चांगली माहिती आपण ब्रह्मांडमध्ये देऊ सो तितक्याच पटीने ती आपल्याकडे तेवढाच चांगुलपणा घेऊन परत येईल, कारण जे पेराल तेच उगवते. सो टिल द टाईम, बाय बाय.